वर्षातून एकूण 24 एकादशी ह्या येतात. त्यात जर अधिक मास असेल तर त्या वर्षी एकूण 26 एकादशी ह्या येतात. एक एकादशी ही शुक्ल पक्षातली तर दुसरी ही कृष्ण पक्षातील, अशा दर महिन्याला 2 ह्याप्रमाणे 12 महिन्यात एकूण 24 एकादशी ह्या येतात. हिंदू धर्मात एकादशीला खूप महत्त्व आहे. दर पंधरवाड्याला म्हणजेच दर 15 दिवसांनी येणारी ही एकादशी भगवान विष्णूंच्या विठ्ठल म्हणजेच पांडुरंग या अवताराला समर्पित असते. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. 25 जुलै 2026 वार शनिवारी या वर्षीची आषाढी एकादशी ही आलेली आहे. ह्या आषाढी एकादशीला आपण महाएकादशी किंवा देवशयनी एकादशी असे देखील म्हणतो, कारण ह्या एकादशीपासून भगवान विष्णू हे शयनावस्थेत म्हणजेच निद्रावस्थेत जातात आणि संपूर्ण जगाच्या लालनपालनाची जबाबदारी भगवान शिवपरिवार सांभाळत असते. आषाढी एकादशीपासून चातुर्मासाला सुरुवात होते. म्हणजेच आधी सांगितल्याप्रमाणे आषाढी एकादशी म्हणजेच देवशयनी एकादशी ते कार्तिकी एकादशी म्हणजेच देव उठणी एकादशी हे 4 महिने भगवान विष्णू हे क्षीरसागरात शेषनागावर निद्राधीन होतात आणि हे 4 महिने शिवपरिवार जगाचे लालनपालन करत असते. आषाढी एकादशीला कित्येक जण तर प्रत्यक्षात पंढरपूरला जाऊन विठुरायाचे दर्शन घेतात, परंतु आपल्यापैकी बऱ्याच जणांना सांसारिक अडचणींमुळे पंढरपूरला जाऊन दर्शन घेणे हे शक्य होत नाही. परंतु असे जरी असले तरी देखील आपण घरच्या घरी देखील विठुरायाची विधिवत पूजा करून त्यांना प्रसन्न करू शकतो. तसेच आपल्यापैकी कित्येक जण हे एकादशीचा उपवास देखील 12 महिने हे करतच असतात. नाही आपण तरी घरातील वडीलधारी मंडळी ही तर एकादशीचा उपवास प्रत्येक एकादशीचा उपवास हा करतात. परंतु जरी कोणी एकादशी करत नसेल तरी त्यांनी ह्या 2 एकादशी म्हणजेच आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशीचा उपवास हा आवर्जून करावा. असे म्हणतात की जर फक्त आपण आषाढी एकादशीचा देखील उपवास केला तरी आपल्याला 24 एकादशी म्हणजेच वर्षभरात जेवढ्या एकादशी येतात तेवढ्या एकादशी केल्याचं फळ हे आपल्याला मिळते. आता ह्या आषाढी एकादशीला भगवान विष्णूंची म्हणजेच विठ्ठलाची घरच्या घरी पूजा कशी करायची, सेवा कोणत्या कोणत्या करायच्या, अभिषेक कसा करायचा, कोणते स्तोत्र मंत्र पठण करायचे ह्याविषयीची संपूर्ण माहिती मी ह्या व्हिडिओमध्ये सांगत आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात आधी आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून घर अंगण स्वच्छ करावे. स्नान करून शुचिर्भूत होऊन सूर्याला अर्घ्य द्यावे. त्यानंतर दारात छोटीशी का होईना पण रांगोळी ही नक्की काढा. या दिवशी शक्यतो काळे कपडे घालू नका आणि जर तुम्हाला शक्य झाले तर स्वच्छ पिवळे वस्त्रे हे नक्की घाला, कारण भगवान विष्णूंना पिवळा रंग हा खूप प्रिय आहे. देवपूजा करून झाल्यानंतर आपल्याला एकादशीची पूजा मांडणी ही करायची आहे. तर देवघराशेजारीच किंवा इतर घरात कुठेही स्वच्छ जागेवर पूर्व पश्चिम दिशेला मुख येईल अशा पद्धतीने एक पाट किंवा चौरंग मांडून त्यावर एक शुभ्र कोरे पिवळे किंवा केशरी वस्त्र हे अंथरा. त्यानंतर दीप प्रज्वलन करून घ्यावे, कारण कुठलीही पूजा सेवा ही अग्निदेवतेच्या साक्षीने केल्यास ती लवकर फलित होते. दीप प्रज्वलित केल्यानंतर दिव्याला हळद कुंकू अक्षता एखादे फूल हे अर्पण करावे. दिवा तुम्ही तुपाचा किंवा तेलाचा तुमच्या सोयीप्रमाणे लावू शकतात. त्यानंतर तुमच्याकडे विठ्ठलाची किंवा भगवान विष्णूंची किंवा बालाजीची मूर्ती किंवा फोटो जे काही असेल ते वस्त्र अंथरलेल्या पाटावर स्थापन करायचे आहे. त्यानंतर तिथेच समोर आसनावर बसून एका तांब्याच्या ताटात गणपती बाप्पाची मूर्ती घेऊन मूर्तीवर पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहे. अभिषेक करताना तुम्ही गणपती अथर्वशीर्ष म्हणू शकता किंवा जर अथर्वशीर्ष येत नसेल तर फक्त ओम गण गणपतये नमः या बीज मंत्राचे उच्चारण करत करत अभिषेक हा करायचा आहे. अभिषेक जर अथर्वशीर्ष करत असाल तर फलश्रुतीच्या वेळेस तुम्हाला हात जोडून फक्त बसायचं आहे. आपल्या हिंदू धर्मात कुठल्याही शुभ प्रसंगी कुठलीही पूजा पाठ करताना सर्वप्रथम गणेशाचे पूजन केले जाते, कारण गणपती बाप्पा हे महाधिपती आहेत. अभिषेक झाल्यानंतर मूर्ती कोरड्या कपड्याने स्वच्छ पुसून पाटावर मध्यभागी ठेवायची आणि गणपती बाप्पाला
हळद, कुंकू, गुलाल, अक्षता, लाल फूल, दुर्वा अर्पण करायची आहे. साखर किंवा फळ किंवा गूळ खोबऱ्याचा गणपती बाप्पाला नैवेद्य अर्पण करायचा आहे. त्यानंतर पाटावर मांडलेली जी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती किंवा फोटो आहे त्यांना हळद, कुंकू, अक्षता आणि पिवळे किंवा कोणत्याही रंगाचे फूल अर्पण करायचं आहे. त्यानंतर तांब्याच्या ताटात बाळकृष्णाची किंवा पांडुरंगाची मूर्ती ठेवून त्यावर पाण्याने किंवा पंचामृताने किंवा पाणी आणि पंचामृत दोन्हीने अभिषेक हा करायचा आहे. बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करताना एक वेळा पुरुष सुक्तम आणि एक वेळा श्री सुक्तम आपल्याला म्हणायचं आहे. हे पुरुष सुक्तम आणि श्री सुक्तम नित्यसेवेच्या पुस्तकात दिलेले आहे. किंवा जर तुम्हाला हे म्हणता येत नसेल किंवा म्हणणं शक्यच नसेल तर फक्त ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा मंत्रोच्चार करत करत अभिषेक करायचा. त्यानंतर बाळकृष्णाची मूर्ती स्वच्छ पुसून पाटावर स्थापन करायची. तुमच्याकडे असेल तर बाळकृष्णाला वस्त्र, हार घालून तुम्ही घालू शकतात. बाळकृष्णाला हळद, कुंकू, अक्षता, फुले अर्पण करायची. तुळशीपत्र अर्पण करावे. पांडुरंगाच्या मूर्तीला देखील मंजुळा किंवा तुळशीची पाने ही अर्पण करावी. इथे लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट ही आहे की कुठल्याही एकादशीच्या दिवशी तुळशीची पानं ही आपण तोडू नये. म्हणून हे जे काही तुळशीपत्र तुम्हाला एकादशीच्या दिवशी बाळकृष्णाला आणि पांडुरंगाला अर्पण करायचं आहे ते तुम्हाला एकादशीच्या आदल्या दिवशीच तोडून ठेवायचं आहे. आणि शक्यतो स्त्रियांनी तुळशीची पाने ही तोडू नये, कारण तुळस हे सौभाग्यवतीचं लक्षण आहे. म्हणून ही तुळशीची पाने जी आहे तुम्ही कोणत्याही म्हणजे मुलाकडून माणसाकडून एकादशीच्या आदल्या दिवशी तोडून फ्रीजमध्ये वगैरे ठेवून द्या. तसेच एकादशीच्या दिवशी तुळशी मातेच्या निर्जली उपवास असतो. म्हणून त्या दिवशी तुळशीची फक्त हळद, कुंकू, अक्षता, फूल अर्पण करून पूजा करावी. जल अर्पण करू नये, कारण एकादशीच्या दिवशी माता तुळशीचा निर्जली उपवास असतो म्हणून. आणि त्याचप्रमाणे एकादशीप्रमाणेच दर रविवारी देखील तुळशीला जल हे अर्पण करू नये. तुळशीपत्र बाळकृष्णाला अर्पण केल्यानंतर पांडुरंग आणि बाळकृष्णाला साखर किंवा एखादे गोड फळ नैवेद्य म्हणून अर्पण करावे. त्यानंतर आरती करावी. आरती करताना प्रथम गणपतीची, त्यानंतर कुलदेवतेची, त्यानंतर पांडुरंगाची, त्यानंतर भगवान विष्णूंची आणि त्यानंतर बाळकृष्णाची अशा 5 आरत्या आपल्याला म्हणायच्या आहेत. जर आरत्या येत नसतील तर तुम्ही यूट्यूबला आरत्या लावून द्या आणि आरती करा. इथेपर्यंतची पूजा ही आपल्याला सकाळीच देवपूजा झाल्यानंतर करून घ्यायची आहे. आता ज्या काही सेवा मी सांगणार आहे ज्या की तुम्हाला एकादशीच्या म्हणजे तसं तर प्रत्येक एकादशीला केलं तर अतिशय उत्तम, पण नाहीच प्रत्येक एकादशीला शक्यतो ह्या आषाढी एकादशीला जी की वर्षातली सर्वात मोठी एकादशी आहे त्या दिवशी तुम्हाला करायच्या आहे. त्या तुम्ही तुमच्या सवडीप्रमाणे सोयीप्रमाणे दिवसभरात कधीही करू शकतात. तर फक्त आषाढी एकादशीलाच नाही तर प्रत्येक एकादशीला तुम्ही ह्या सेवा करू शकतात. तर ह्या दिवशी तुम्हाला विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे. त्याचसोबत विष्णू सहस्रनामावली म्हणजेच भगवान विष्णूंची 1000 नावे ह्याचे देखील तुम्हाला पठण करायचे आहे. व्यंकटेश स्तोत्राचे देखील तुम्ही या दिवशी पठण करू शकतात. भगवद्गीतेतील अध्याय 15व्याचे देखील एकादशीला आवर्जून पठण केले पाहिजेत. ह्या सर्व सेवा तुम्ही दिवसभरात कधीही करू शकतात. त्याचप्रमाणे तुम्ही श्री संक्षिप्त भगवद्गीता ह्याचे देखील तुम्ही या एकादशीला आवर्जून पठण करा. जर पठण करणे शक्य नसेल तर तुम्ही फक्त त्या पूजेसमोर म्हणजे जी काही चौरंगावर पाटावर तुम्ही पूजा मांडलेली त्याच्यासमोर आसन अंथरून त्याच्यावर मांडी घालून बसून शांत चित्ताने एकाग्र चित्ताने मोबाईलवर लावून श्रवण देखील करू शकता. असं नाही की आता वाचायचं नाही, वाचायला टाईम नाही किंवा वाचता येत नाही म्हणून मग मोबाईलवर लावून देणं कामं करीत, तसं नाही. तुम्हाला जर वाचणं शक्य नसेल तुम्ही देवासमोर बसा आणि शांत चित्ताने ते जे काही मंत्र स्तोत्र तुम्ही ऐकतायत त्याच्याकडे असं एक लक्ष देऊन ऐका. जरी तुम्हाला अर्थ कळत नसेल तरी पण असं पूर्ण लक्ष देऊन ते ऐका. आणि जर ह्यापैकी तुम्हाला कुठली सेवा करणं शक्यच नसेल तर निदान 1 किंवा 11 माळी ओम नमो भगवते, मी तर म्हणेल 11 माळी करा. पण जर 11 माळी पण शक्य नसेल तर निदान 1 माळ म्हणजे 108 वेळा तरी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ह्या मंत्राचा जप आवर्जून करा.
कारण आजकाल धावपळीचं जीवन आहे, सर्वच काही करणे शक्य होत नाही. परंतु वेळात वेळ काढून निदान 11 माळी तरी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप प्रत्येकाने ह्या आषाढी एकादशीला, ह्याच नाही तर प्रत्येक एकादशीला करण्याचा प्रयत्न करा, किंवा इथून पुढे येणारे प्रत्येक आषाढी एकादशीला आवर्जून करा. जर मनात खरी श्रद्धा आणि विश्वास असेल तर कुठलीही सेवा ही कधीच वाया जात नाही. म्हणून आणि जर आपल्याकडून सेवा करताना काही चूक झाली तर देव आपल्याला शिक्षाही देत नाही, कारण देवालाही माहिती आहे माणूस हा चुकांचा पुतळा आहे, कुठलाच माणूस हा परिपूर्ण नाही आहे. म्हणून ह्या आषाढी एकादशीपासून प्रत्येकाने मनात एक संकल्प करा की मी प्रत्येक एकादशीला निदान एक तरी, म्हणजे मी आत्तापर्यंत ज्या सेवा त्या सर्व सेवांपैकी निदान एक तरी सेवा ही करेलच करेल. तर आजचा व्हिडिओ इथेच संपवते. तुम्हाला अजून काही आषाढी एकादशीच्या दिवशी बद्दल तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. आणि आजचा व्हिडिओ इथेच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त जणांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.